नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? मजेत राहा, निवांत राहा, अभ्यास करत राहा. आणि आपला जो चॅप्टर आहे 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक, तो आज आपण शिकणार आहोत. त्याचं जे मराठी एक्सप्लेनेशन आहे ते मी तुम्हाला पॅसेज रीड करून सांगत जाईन. ओके, तर व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. तर लेसनचं नाव आहे द बॉय हू ब्रोक द बँक. कुणाचं आहे? तर रायटर आहेत रस्किन बॉन्ड. साधारणतः त्यांचं जन्म आहे 1934 इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन लँडोर इन मसुरी, इंडिया. तर मसुरीची त्याने एक दत्तक घेतलेली फॅमिली आहे, त्याबरोबर ते राहतात. रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे एक भारतीय लेखक आहेत, इंडियन ऑथर आहेत. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रिकग्नाइज हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. लहान मुलांसाठी जे काही त्यांचं शैक्षणिक साहित्य असेल किंवा त्यांचं जे लिखाणकाम असेल त्यांच्याविषयीचं, लहान मुलांविषयीचं, त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांचा लहान मुलांचं जे काही लिखाणकाम आहे किंवा त्यांच्यासाठी जे काही लहान गोष्टी असतात, छान गोष्टी किंवा इतर काही पुस्तकं असतील, त्याच्यासाठी इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन यांनी त्यांना सन्मान दिलेला आहे. त्यांनी इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशननं सन्मानित केलेलं आहे रस्किन बॉन्ड यांना. ही गॉट दी साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992. त्यांना 1992 साली साहित्य अकॅडमी अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. फॉर हिज आर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा या कथेसाठी. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 2014. 1999 साली आणि 1914 साली त्यांना असे 2 पुरस्कार मिळाले. एक म्हणजे 1999 साली मिळालेला पद्मश्री आणि 2014 साली मिळालेला पद्मभूषण. ठीक, तर हे होते रायटर, लेखक या कथेचे, या लेसनचे. आपण या लेसनला सुरुवात करूयात. मी एक पॅसेज बाय पॅसेज रीड करेन आणि त्याचं मराठी एक्सप्लेनेशन सांगेन. त्याचे जे अर्थ असतील ते सुद्धा इथं तुम्हाला फळ्यावर दिसतील. बघा. नथू ग्रंबल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ अ पिंपलनगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम. तर नथू हा एक स्वीपर आहे, झाडू मारणारा एक मुलगा आहे. तो ग्रंबल म्हणजे काय? नथू ग्रंबल टू हिमसेल्फ, स्वतःवरच कुरकुरला, चिडचिड केली त्यानं. ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिंपलनगर बँक. जसं तो त्या पिंपलनगर आहे, त्या पिंपलनगर एक ठिकाण आहे, त्याची बँक असेल, त्याच्या तो पायऱ्या झाडत होता आणि तो स्वतःविषयी कुरकुरला, चिडला. ग्रंबलचं इथं मिनिंग दिले बघा तुम्हाला. शोड वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड. हे रीड करताना तुम्ही तुमचं पुस्तकसुद्धा सोबत ठेवा, माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा रीड करा. दॅट पिंपलनगर बँकच्या पायऱ्या झाडत असताना तो स्वतःशी चिडला. ओन बाय सेठ गोविंदराम यांची ती बँक आहे. ही यूज द स्मॉल ब्रूम दी हरिडली अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन द क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. तर त्यानं काय केलं, असं पटपट एकदम निष्काळजीपणे गडबडीत तो झाडू मारला, कसाही झाडू फिरवलं त्या पायऱ्यांवरनं. त्यामुळं काय झालं, ती जी धूळ आहे ती वर उडली, त्याच्या हेडच्या वर म्हणजे डोक्याच्या वरपर्यंत ती धूळ उडली आणि नंतर ती खाली त्याच्या पायांपाशी जमा झाली. ओके. ॲज नथू वॉज banging his pan against a dustbin, सीताराम द वॉशरमन सन passed. जसं त्या नथूनं काय केलं, त्याची पॅन म्हणजे सुपली. ओके, तो झाडून काढत होता ना, त्यामुळे त्याच्या हातात सुपली असणार आहे. ती सुपली त्या डस्टबिनवर त्यानं दणादणा अशी आपटली. अँड सीताराम वॉशरमन सन म्हणजे तिथून सीताराम हा एक धोब्याचा मुलगा आहे, तोच तिथून जवळून त्याच्या जात होता. बघा, तो चिडून कुरकुरून ते झाडून काहीतरी काढतोय, पायऱ्या झाडतोय पिपलनगर बँकेच्या, जे की बँक सेठ गोविंदरामच्या आहे.
ठीक आहे. त्यानं तो त्याचा जो स्मॉल ब्रूम आहे म्हणजे लहानसा झाड आहे तो गडबडीत घाईघाईनं अत्यंत घाईघाईनं बघा क्युरियडली किंवा हरियडली, हरी म्हणजे घाई आपल्याला माहिती आहे, आणि केअरलेसली निष्काळजीपणे ते काय केलं फिरवलं, त्यामुळे ती धूळ उडली आणि तिथंच खाली परत पडली आणि तो सुपली त्या डस्टबिनवर आपटत होता रागारागातच. तोपर्यंत तिथून धोब्याचा एक मुलगा सीताराम, कपडे धुणारे माहीत आहेत तुम्हाला, त्यांचा मुलगा तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. तर सीताराम तिथून जात होता, त्याच्या डोक्यावर त्याचे जे आत्ताच नवीन इस्त्री केलेले कपडे होते, त्याच्या डोक्यावर तो असं अंदाज बांधत किंवा बॅलन्स करून जात होता. तो त्याच्या डिलिव्हरी राऊंडला होता, म्हणजे तो तिथं कपडे देत होता. डोंट राईज डस्ट, ही कॉल्ड आउट नथू. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू ॲन एक्स्ट्रा ₹2 मंथ. डोंट राईज अ सच डस्ट. अशी ती डस्ट उडवू नकोस, ती जी काय धूळ आहे ती अशा पद्धतीनं उडवू नकोस, असं तो नथूला म्हणाला. कोण? सीताराम. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू ॲन एक्स्ट्रा ₹2 मंथ. तू चिडलायस का, रागावलायस का, वैतागलायस का? का? बिकॉज ते तुला जे एक्स्ट्राचे ₹2 त्याची मागणी होती की त्याचा पगार वाढवून द्यावा, ₹2 तुला देत नाही आहेत म्हणून तू चिडलायस का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बॉय. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. स्वीपर बॉय, तो झाडू घालणारा मुलगा काय म्हणाला त्याला, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, मला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे, मी अजून माझं रेग्युलर पे म्हणजे माझा रोजचा जो महिन्याचा पगार असेल तो सुद्धा त्यांनी मला दिलेला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, आणि ही आता 20 तारीख आली महिन्याची, अजून मला पगार दिलेला नाही आहे. अजून त्याला पगार दिलेला नव्हता नथूला. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. कोण विचार करेल किंवा कोणाला असं वाटेल की बँक एका गरीब माणसाचा पगार थकवेल. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. जसं मला पगार माझा मिळेल तसं मी निघून जाणार आहे. आय एम ऑफ. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. एक आठवडासुद्धा अजून मी जास्त इथं थांबणार नाही. अँड नथू बँग द पॅन्ट अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स जस्ट टू एम्फसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ अ कॉन्फिडन्स. नथूनं काय केलं तर हे त्याला थोडंसं ठसवून सांगितलं, म्हणजे जोर देऊन सांगितलं कुणाला, सीतारामला, की मी काही इथं अजून काम करणार नाही. त्यानं अजून एकदा तो पॅन असेल सुपली असेल ती डस्टबिनला झटकली. ओके, आणि थोडंसं निर्धारानं सांगितलं त्याला. एम्फसाइज म्हणजे काय? ठसवणे, जोर देणे. याच्या आधीचे जे शब्द आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत किंवा इथं लिहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. वेल, आय विश यू लक सेड सीताराम. सीताराम काय म्हणाला, ठीक आहे, तुला तुझं जे काही इच्छा आहे तसं चांगला जॉब मिळवू देत किंवा तुझं नशीब आपण असं म्हणतो ना उजळू देत. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. तुला योग्य असा मी जॉब बघेन किंवा मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन, असं सीताराम म्हणाला. अँड ही प्लॉडेड बेअर फूट अलॉंग द रोड, द बिग बंडल ऑफ क्लॉथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. त्याच्या डोक्यावर ते बरंच ओझं होतं, ज्यानं त्याचं जे खांदे आणि त्याचं जे डोकं होतं ते सुद्धा झाकून गेलेलं होतं. आणि तो हळूहळू अनवाणी पायानं, बेअर फूट म्हणजे अनवाणी पाय, प्लॉडेड म्हणजे सावकाश, हळूहळू पाय ओढत ते चाललेला होता. जड पायाने आपण म्हणतो प्लॉडेड. वॉक्ड हेविली विच मीन्स जड पायाने. ॲट द 4th होम ही विजिटेड, Sitaram heard the lady of the house mention that she was in a need of sweeper. जसं त्याने एक 4थ्या घरात, म्हणजे असे एक घरं तो देत जात होता सीताराम. तर त्या सीतारामनं जसं 4थं घर पास केलं किंवा तिथं व्हिजिट केली, तिथं त्याचे कपडे देण्यासाठी, त्यानं असं ऐकलं की तिथं एक लेडी होती कोणतरी, तिला काहीतरी ती अशी बोलत होती की तिला कुणातरी झाडूवाल्याची गरज आहे. ओके, स्वीपरची गरज आहे. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड. त्यानं ते बांधत
त्याचं जे गाठोडं असेल बंडल गाठोडं बांधत बांधत तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू लुकिंग फॉर वर्क. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. तर तो त्या बाईला म्हणाला, जी लेडी होती ज्याच्या घरी तो कपडे देत होता, तिला म्हणाला की मला एक माहीत आहे, एक स्वीपर बॉय, एक झाडूवाला मुलगा माहीत आहे मला, तो कामाच्या शोधातच आहे. हू इज लुकिंग फॉर वर्क. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो पुढच्या महिन्यापासून सुरुवात करू शकतो. ही इज विथ द बँक. तो आता एक त्या बँकबरोबर काम करतो आहे, पण बट दे आरंट गिविंग हिम हिज पे. पण ती बँक काय त्याला त्याची सॅलरी देत नाही आहे. ओके. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि तो लिव्ह घेण्याच्या तयारीत आहे, म्हणजे सोडण्याच्या तयारीत आहे. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तवा. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. असं आहे का? बरं, मग त्याला सांग की उद्या मला भेटून जायला. ओके, इकडे ये आणि भेटून जा, असं मिसेस श्रीवास्तवा म्हणाल्या. कुणाला? सीतारामला. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ कस्टमर अँड हिज फ्रेंड, hoisted his bag on his shoulder and went his way. सीतारामला थोडासा आनंद झाला आणि तो थोडासा ग्लॅड म्हणजे आपण त्याला गर्व वाटला थोडासा. का गर्व वाटला? की त्याला त्याच्याकडून दोघांची मदत झालेली होती. म्हणजे त्याचं जे गिराईक कस्टमर होतं त्यांना सुद्धा हेल्प झाली आणि त्याचा जो मित्र होता नथू त्याला सुद्धा मदत झाली. त्यानं ते हॉइस्टेड म्हणजे वर असं उचलून घेतलं, खांद्यावर घेतलं. काय तर त्याचं जे गाठोडं होतं ते. Mrs. Srivastava had to do some shopping. She gave instructions to the ayah about looking after a baby and told the cook not to late with midday meal. Then she set out for the Pipalnagar marketplace to make her customary tour of the cloth shop. त्यानंतर मिसेस श्रीवास्तवा काही त्यांची रेग्युलर शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडल्या. त्यांनी जाताना त्यांच्या आया म्हणजे कोण? लहान मूल सांभाळणारे लेडीज असतात, त्यांना सांगितलं की त्याच्या बाळाकडे लक्ष दे. अँड जो कुक होता, आचार्य होता त्यांच्या घरात, त्याला तिने सांगितलं की जे दुपारचं जेवण आहे ते योग्य वेळेवर बनवून ठेव, लेट करू नकोस. अँड देन शी सेट आउट फॉर द पिपलनगर मार्केट. आणि त्यानंतर ती मार्केट प्लेसला बाहेर पडली फॉर हर कस्टमरी टूर ऑफ क्लॉथ शॉप्स. तर असंच नेहमीच कस्टमरी, नेहमीची, युज्युअल म्हणतात बघा, हॅबिच्युअल, म्हणजे त्यांना सवय होती की बाबा काही ठराविक दिवसानंतर शॉपिंग करायची कपड्यांची. त्यासाठी मिसेस श्रीवास्तवा बाहेर पडल्या. अ लार्ज शॅडी टॅमॅरिन ट्री ग्रू ॲट वन एंड ऑफ द बाजार अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. त्यानंतर त्या जशा बाहेर पडल्या तसं एक तिथं बाजार असेल त्यांचा, तिथं शेजारी कॉर्नरला एक शॅडी टॅमॅरिन म्हणजे एक उंच असं चिंचेचं डेरेदार, शॅडी म्हणजे हिरवगार असं एक चिंचेचं झाड होतं. तिथंच त्यांना मिसेस भूषण भेटल्या, त्यांच्या मैत्रीण मिसेस भूषण भेटल्या, ज्या की तिथंच उन्हापासून किंवा त्या गरमीपासून सावली घेत थांबलेल्या होत्या त्या झाडाखाली. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरशिप. त्या रुमालानं त्यांच्या मोठ्या स्वतःला वारा घालत होत्या. शी कंप्लेंड ऑफ द समर विच शी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिपलनगर. त्यांनी थोडंसं नाराजीच्या किंवा तक्रारीच्या सुरातच म्हटलं यांना की बाबा हे आत्ताच जे काही उन्हाळा आहे तो माझ्या आयुष्यातला किंवा त्या पिपलनगरच्या एवढ्या या कालावधीतला सगळ्यात हॉटेस्ट, सगळ्यात गरम असा उन्हाळा आहे तो. ठीक आहे. वॉज डेफिनेटली दी हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिपलनगर. शी देन शोड मिसेस श्रीवास्तवा अ सॅम्पल ऑफ क्लॉथ शी वॉज गोईंग टू बाय. त्यानंतर त्यांनी श्रीवास्तवाला ती जी काही कपडे विकत घेणार होती त्या कपड्यांबद्दल दाखवलं. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. त्यानंतर त्यांनी 5 मिनटं त्या कपड्याबद्दल थोडंसं डिस्कशन केलं, त्याच्या शेडबद्दल, त्याचा रंग असेल, त्याचं टेक्स्चर असेल म्हणजे त्याचं जे पोत म्हणतो आपण, कुठल्या प्रकारचा कपडा आहे, आणि डिझाईन, त्याचं नक्षीकाम. हॅविंग एक्झॉस्टेड विथ दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तवा सेड
डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. श्रीवास्तवा थोडंसं हे डिस्कशन त्यांचं झाल्यानंतर कंटाळल्यानंतर श्रीवास्तवा त्यांना मिसेस भूषणला म्हणाल्या, तुला माहिती आहे का दॅट सेठ गोविंदरामची जी काय बँक आहे ही त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा देऊ शकत नाही आहे. कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. मी सकाळीच कंप्लेंट ऐकली, तक्रार ऐकली त्यांच्या त्या झाडूवाल्याकडून की त्याला त्याचा महिन्याचा पगारसुद्धा भेटलेला नाही आहे. ओके, तर हे 2 पेजेस मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, तर हे व्यवस्थित तुम्हीसुद्धा रीड आऊट करा, समजून घ्या आणि मी जे एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे ते व्यवस्थित बघा. ओके, पुढचे 2 पेजेस आपण याच लेक्चरला पुढच्या पार्टमध्ये बघूया. ठीक, तोपर्यंत हे शब्द आहेत ते व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, चला पुढचं पेज बघूयात. पेज नंबर 50 पानावरचं आपण रीड करूयात. याआधी काय झालेलं तर मिसेस श्रीवास्तव या मिसेस भूषणला भेटल्या आणि त्यांनी ती न्यूज सांगितली की न्यूज म्हणजे त्यांनी असं सांगितलं की जी काय बँक आहे पीपल नगरची ती काय त्याच्या एम्प्लॉईजना पे करत नाही. ठीक, शॉकिंग रिमार्क मिस्टर भूषण. अरे बापरे, असं भूषण मिसेस भूषण मिस्टर नव्हे मिसेस भूषण अशा म्हणाल्या. अरे बापरे, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड इदर. जर ते त्या झाडूवाल्याला स्वीपरला पे करत नसतील तर याचा अर्थ काहीतरी चुकीचं घडतं आहे त्यांच्या बाबतीत, काहीतरी चुकीचं होतं आहे किंवा ते वाईट अवस्थेत आहेत. अँड नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड इदर. बाकीच्यांना पण त्यांचा पगार मिळतो की नाही काय माहीत, मिळत नसावा बहुतेक. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरेन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ अ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर. वेअर डिड यू डिसअपियर. तर तिथून श्रीवास्तवा ज्या काय मिसेस श्रीवास्तवा गेल्यानंतर मिसेस भूषण तिथून बाहेर पडल्या त्या टॅमरिन ट्रीपासून, चिंचेच्या झाडापासून, आणि ते त्यांच्या हजबंड म्हणजे नवऱ्याला शोधायला लागल्या. ओके, जो की कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप त्याच्या मालकाबरोबर तिथं बोलत थांबलेला होता. तेव्हा त्या म्हणाल्या, मिसेस भूषण म्हणाल्या, सो देअर यू आर. हां, तर तुम्ही इथे आहात. बरं, मी तुम्हाला किती वेळापासून शोधते. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू ऑलमोस्ट ॲन आवर. मी तुम्हाला किती वेळापासून शोधते, जवळपास तास झालं शोधते. कुठं तुम्ही गायब झालेला होता असं विचारलं. वेअर डिड यू डिसअपियर. तेव्हा मिस्टर भूषण म्हणाले, नो वेअर, कुठंच नाही, इथंच आहे. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप आय माईट हॅव फाउंड यू. जर तू एका जागेवर कुठेतरी थांबले असते एका शॉपमध्ये तर मी तुला शोधलं असतं. पण बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर शॉप लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन. एखाद्या बगीचेमध्ये मधमाशी कशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते, तसंच तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जात होतेस. त्यामुळे मी काय तुला शोधू शकलो नाही. स्टेशनरी म्हणजे स्थिर. डोंट स्टार्ट ग्रमलिंग. कुरकुर करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. तर तिच्या नवऱ्याला म्हणाली, मिसेस भूषण म्हणाले की कुरकुर करू नका, किरकिर करू नका. हे हीट उष्णता खूपच वाढते. मला माहीत नाही या पीपल नगरला काय झालं आहे. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. बँकसुद्धा दिवाळखोरीत निघायला लागल्यात. बँकासुद्धा दिवाळखोरीत निघायला लागल्या. बँकरप्ट म्हणजे दिवाळखोरीत निघणे, म्हणजे सगळं संपत्ती संपून जाणे. ओके, खर्च करणे म्हणतो आपण. व्हॉट्स डॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. तर कमल किशोर जो फोटोग्राफी दुकानाचा मालक होता तो म्हटला, काय झालं. एकदम ताडकीन तो उठला. सिटिंग अप सडनली. विच बँक, कोणती बँक असं त्यानं विचारलं. वाय द पीपल नगर बँक. ऑफकोर्स
I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. किशोर. तेव्हा मिसेस भूषण काय म्हणाल्या, आपलीच पीपल नगरची बँक, मी असं ऐकले की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायचंच बंद केलं आहे. ओके, तुमचं अकाउंट तर तिथं नाही ना. डोंट टेल यू मी अन अकाउंट देअर, यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. मिस्टर किशोर तुमचं तर अकाउंट नाही ना तिथं. तर मिस्टर किशोर म्हणाले, नो बट माय नेबर्स हॅज. ही एक्सलेम, ते एकदम उद्गारले. ते काय उद्गारले, नाही नाही माझं नाही पण माझ्या शेजाऱ्याचं आहे. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. तर त्यांनी तिथंच खाली पलीकडच्या दुकानात असलेल्या बार्बर शॉप म्हणजे जे न्हाव्याचं दुकान आहे, ओके, सलून असेल त्याला हाक मारली. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तर त्यांनी हाक मारली. दीपचंद नावाचे कोणतरी तिथं बार्बर होते. तर जे सलूनचं ज्यांचं दुकान होतं त्यांना हाक मारली, दीपचंद तुम्ही ऐकली का न्यूज? नवीन न्यूज ऐकली का? पीपल नगरची बँक कोलॅप्स होत आहे, बंद पडत आहे, दिवाळखोरीत निघत आहे. तुम्ही तुमचे मनी लवकरात लवकर काढून घ्या, तुमचे जे पैसे असतील. यू हॅड बेटर गेट आउट युअर मनी ॲज सून ॲज यू कॅन. दीपचंद हु वॉज कटिंग द हेअर ऑफ ॲन elderly gentleman was so startled that his hand shook and nicked his customer's right ear. दीपचंद एकदम घाबरला. तर एकदम असा सटपटला तो. त्याच्यामुळं काय झालं, त्याचा हात सटकला आणि जे काय कस्टमर तो काय करत होता, तर त्यांच्या दुकानात जे एक वृद्ध व्यक्ती होते, एल्डरली जेंटलमन होते, त्यांचे केस वगैरे कापत होते. त्याचा हात सटकल्यामुळं इथं थोडंसं कानाला त्या जे काही वृद्ध गृहस्थ होते त्यांना कापलं. द कस्टमर एल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. तर कस्टमरला कापल्याबरोबर थोडंसं लागलं, चणचणलं, ते ओरडले जोरात. ओके, किंचाळले म्हणून आपण. तर जोरात ओरडले कशामुळे, त्या दुखण्यामुळं. आणि त्यांना डिस्ट्रेस म्हणजे खूप असं त्राससुद्धा झाला. त्रास कशामुळे झाला बघा, पेन बिकॉज ऑफ द कट, जे काही वेदना झाल्या त्या कटमुळे झाल्या, त्या कापल्यामुळं. पण जो त्रास झाला तो मात्र ही जी काय वाईट ऑफुल अशी धक्कादायक अशी त्यांनी बातमी ऐकली होती आत्ता. ओके, विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. तसंच एका बाजूची दाढी त्यांची तशीच राहिली होती करायची, एका बाजूची बियर्ड कापायची राहिली होती, तरी ते तसेच पळत निघाले तिथं. त्या रस्त्यावरून त्यांनी एक जनरल मर्चंटचा स्टोअर होता, तिथं एक टेलिफोन होता, तिथून त्यांनी कॉल लावला. ही डायल्स शेठ गोविंदराम्स नंबर. द शेठ वॉज नॉट ॲट होम. वेअर वॉज ही देन? द शेठ वॉज होल्डिंग इन काश्मीर. त्यांनी त्या शेठ गोविंद ज्यांची बँक होती त्यांना कॉल लावला, पण त्यांना काही कॉल लागला नाही तिथं. ओके, कारण की ते घरी नव्हते. मग कुठे गेलेले बरं, तर ते गेलेले फिरायला काश्मीरला हॉलिडेसाठी गेलेले होते. ओ वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमन डिड नॉट बिलीव्ह इट. हां, असं आहे. तर याच्यावर त्यांचा विश्वासच नाही बसला त्या वृद्ध माणसाचा. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद द बर्ड हॅज फ्लॉन. ते पळत त्या बार्बर शॉपमध्ये गेले आणि सांगितलं की द बर्ड हॅज फ्लॉन, पक्षी उडून गेला. पक्षी म्हणजे हे शेठ गोविंदरामला त्यांनी पक्षाची उपमा दिली. पक्षी उडून गेला. शेठ गोविंदराम हॅज लेफ्ट द टाउन. त्यांनी हे गाव सोडलं, हे शहर सोडलेलं आहे. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. याचाच अर्थ तर कोलॅप्स झालेला आहे, ती बँक बुडलेली आहे. अँड देन ही डॅश आउट द शॉप मास्किंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. त्यानंतर त्यांनी पटकन धूळ काढत त्यांचं जे चेकबुक काढलं आणि तडक चेकबुक घेण्यासाठी किंवा चेक तयार करण्यासाठी बी लाईन म्हणजे तडक जाणे, स्ट्रेट ते त्यांच्या ऑफिसला गेले. द न्यूज स्प्रेड थ्रू अ बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर फ्रॉम द जनरल मर्चंट्स. इट ट्रॅव्हल टू द शॉप. ही जी काय बातमी होती ही वाऱ्यासारखी, वनव्यासारखी पसरली.
रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर म्हणजे वणव्यासारखी पसरली सगळ्या त्या गावात, त्या बाजारमध्ये. त्या मर्चंट शॉप म्हणजे दुकानदारापासून त्याच्या कस्टमरपर्यंत, त्यानंतर कस्टमरकडे गेली की मग ती सगळ्या डायरेक्शनना पसरली. इट सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन टू द बेटेल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. सगळ्यांकडे बातमी पोहोचली. बेटेल सेलर म्हणजे पानवाला, टेलर शिंप्याकडे, त्यानंतर शिंप्यापासून द फ्री वेंडर म्हणजे हे हातगाडीवाले असतात जे फिरते विक्रेते म्हणतो आपण, द ज्वेलर्स सराबाकडे, बेगर म्हणजे त्या भिकाऱ्याला सुद्धा ही बातमी कळाली होती. आता ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक लेग. ही हॅड बीन स्क्विटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. ओके, तर एक बेगर होता, जुना असा एक भिकारी, गणपत नावाचा भिकारी, जो लंगडा होता. क्रूक लेग म्हणजे लंगडा, पांगळा होता. ही हॅड बीन स्क्विटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर. तर भीक मागण्यासाठी तो वर्षानुवर्षे तिथंच बसून होता. स्क्वॅटिंग म्हणजे एकाच जागेवर बसून राहणे. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. रोज त्याला कोणतरी हातगाड्यातनं घेऊन यायचं, तिथं ठेवायचं आणि परत घेऊन जायचं. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक बट नाव. त्याला चालायचं माहीतच नव्हतं, म्हणजे लोडा पांगळा होता असा. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत अस्टॉनिश्ड एव्हरीवन, leaping his feet, actually running at top speed in the direction of the bank. जसं त्याला समजलं की बाबा ही बँक कोलॅप्स झाल्या, तसं तो चटकीनं एकदम पटकन तो त्याच्या जागेवरनं उठला आणि अक्षरशः पळायला लागला. लोकांना हे सगळं चकित करणारच होतं, कारण की हा तर भिकारी आणि लंगडा भिकारी, म्हणजे एकदम तो थोडक्यात ढोंग करत होता ते भीक मागण्याचं. पण हे जसं ऐकलं तसं तो पळत सुटला त्या बँकेकडं. ओके, टॉप स्पीडमध्ये. इट सून बिकम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेविंग. नंतर लोकांना कळालं की त्याचे 1000 रुपये त्या बँकेत त्याची सेविंग करत तो, किंवा सेविंग त्यानं ठेवलेलं 1000 रुपये त्यानं साठवलेले त्या बँकेत. याचा अर्थ तो भिकारी थोडक्यात लोळापांगळा नव्हता. म्हणजे भिकाऱ्याविषयी पण सांगितले बघा. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. पीपलनगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, seldom or never had floods, earthquake or dot. सेल्डम म्हणजे क्वचितच. मग सगळी लोक तिथं चर्चा करत उभी राहिलेली कशाबद्दल, तर ह्या क्रायसिसबद्दल. ही जी काय दुर्घटना म्हणू आपण, अशी घटना झाली, वाईट घटना झालेली आहे पीपलनगरच्या बाबतीत. पीपलनगरनं अशी घटना कधीच बघितली नव्हती, किंवा पीपलनगर कधीच अशा क्रायसिसमध्ये अडकलेलं नव्हतं. सेल्डम म्हणजे क्वचितच असं झालं. सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स, कधीच तिथं पूर व्यवस्थित एवढा आला नव्हता, किंवा अर्थक्वेक भूकंप आला नव्हता. की ड्रॉट म्हणजे दुष्काळ. अँड द इमिटंट क्रॅश ऑफ पीपलनगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंजी म्हणजे एकदम सैरभैर उन्माद. तर सगळ्या ह्या अशा काय म्हणतो आपण गोष्टींचा सगळा उन्माद तिथं माजलेला, की बाबा त्या बँकेमुळं इमिटंट म्हणजे बघा असं सुस्पष्ट. इमिटंट म्हणजे आता सगळ्यांना वाटलेलं ती बँक बुडलेलीच आहे, तर त्या अशा चर्चांना उधाण आलेलं, उन्माद माजलेलं. तर ओके, लोकांशी विचार करत होती, बोलत होती. ओके, म्हणजे अंदाज बांधत होती की बाबा आता ही खरंच बँक बुडलेली आहे, तर लोकांच्या पैशाचं काय होणार. ठीक. सम बोस्टेड ऑफ देअर फार साइडनेस. काही जणांनी त्यांची दूरदृष्टी होती ती त्याच्या बाळाई पण मारल्या, की कारण की त्यांचे पैसे तिथं नव्हते, त्यांनी पैसे कधीच काढून घेतलेले. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्फ ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी ऑर ऑन नेवर हॅव्हिंग पुट एनी इन. कधीच त्यांनी पैसे तिथं ठेवले नव्हते, किंवा होते ते सगळे काढून घेतले, याबद्दल ते बडाया मारायला लागले. ओके, फार साइडनेस म्हणजे काय रे, दूरदृष्टी. त्यांची दूरदृष्टी किती असं बडाया मारायला लागले. Others speculated on the reasons for the crash, putting it all down to the excesses indulged in by Seth गोविंदराम. तर आणखी बाकीचे जे काही लोक होते ते तिथं चर्चा करायला लागले,
बाकीच्या बाबा हे कारणं शोधायला लागले की क्रॅश कशामुळे झाले असेल. कोण म्हणायला लागलं की सेठ गोविंदरामचा उधळपट्टीपणा आहे, त्यांचं जे खर्चिकपणा आहे त्याच्यामुळे झालं असेल. द शेठ हॅज फ्लीड द स्टेट सेड वन. एक दुसरा म्हणाला की या सेठ गोविंदरामने हे राज्यच सोडून दिलं, दुसऱ्या राज्यात गेले. ही हॅड फ्लेड द कंट्री. कोणी म्हणालं सेड अनादर, कोणी म्हणालं की त्यांनी देशच सोडून दिला, म्हणजे ते सगळं पैसे बुडवून निघून गेले. ही वॉज हायडिंग इन पिपलनगर सेड द थर्ड. तिसरा म्हणाला की नाही ते येतच पिपलनगरमध्ये कुठेतरी लपून बसलाय. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिंड ट्री सेड द फोर्थ. एक जण तर म्हणाला त्यांनी आज सकाळी या चिंचेच्या झाडाला फाशी लावून घेतली, फासावर लटकून घेतलं, फाशी घेतली. अँड हॅड बीन फाउंड बाय मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि हे त्या स्वीपर बॉयने, झाडूवाल्याने सकाळी ते बघितलं त्यांच्याच बँकमधल्या. अशा अफवा सगळ्या, कोणी काही बोलायला लागलं. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड हरॅस्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. तर दुपारपर्यंत ही छोटीशी जी बँक होती त्या गावाची, त्यानं सगळं बघितलेलं. म्हणजे त्यांचं जे कॅश होती ती सगळी, थोडक्यात जी काय रोख कॅश होती त्याबद्दल सगळं बघितलेलं. त्याचा जो त्रासलेला एक जो मॅनेजर होता तो दॅट वॉज इन अ डिलेमा म्हणजे असं द्विधा मनस्थित होता की नेमकं आता करायचं काय यांना उत्तरं द्यायची. इमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनदर बँक सम 30 miles distant and he wasn't sure that he could pursued the crowd to wait until them. तर काही इमर्जन्सी फंड होता तो मागवू शकला असता. शेजारी एक बँक होती 30 miles अंतरावर दुसऱ्या बँकेकडून, पण त्याला शाश्वती किंवा खात्री नव्हती की ही वॉजंट शुअर अबाउट ही कुड परश्यूड. म्हणजे तो खात्री देऊ शकत नव्हता की तो किती वेळ त्या क्राऊडला, सगळी लोक जमलेली ना बँकेच्या बाहेर तिथं, त्यांना थांबवू शकेल. अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग शेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि काश्मीरमध्ये जे काय हाऊसबोटमध्ये गोविंदराम फिरायला गेलेले त्यांना कॉन्टॅक्ट करणं पण आत्ता पॉसिबल होत नव्हतं, कारण की तिकडे नेटवर्क वगैरे नसेल. People were turned back from the counters and told to return the following day. They did not like the sound of that, and so they gathered outside on the step of the bank, shouting. तर लोकांना तिथं मॅनेजरने सांगितलं किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही उद्या, तुम्हाला तुमचे पैसे उद्या मिळून जातील. पण लोक काय ऐकत नव्हते, त्यांना हा काय आवाज म्हणजे हे ऐकायची सवय नव्हती मुळात. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड. त्यामुळे त्यांनी बाहेर गर्दी करायला सुरुवात केली. अँड ऑन द स्टेप ऑफ द बँक शाउटिंग. आणि बाहेर उभे राहून ते दंगा करायला त्यांनी शाउट म्हणजे ओरडायला सुरुवात केली. गिव्ह अस आवर मनी, वी विल ब्रेक इन ऑर वी विल ब्रेक इन. आमच्या पैसे आम्हाला द्या, नाहीतर अदरवाईज आम्ही तोडून टाकू, बँक फोडून टाकू. अँड फेच द सेट. त्या शेठला पकडा. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहिती आहे ते आतल्या त्या डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसलाय. म्हणजे थोडंसं गमतीशीर बा. मिस्चिफ मेकर हू डिडंट हॅव पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड अँड ॲग्रिवेटेड देअर मूड. काही टवाळखोर पोरं होती, टवाळखोर माणसं होती, ज्यांना त्यांचा 1 रुपया पण त्या बँकेत नव्हता, ती सुद्धा तिथं जमा झाली आणि त्यांनी दंगा करायला सुरुवात केली किंवा जे क्राऊड होतं त्यांना भडकावायला सुरुवात केली. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लॅकेट देम. मॅनेजर दारापाशी आला आणि त्याने त्या लोकांना शांत करायचा प्रयत्न केला. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. त्यांना असं सांगितलं की बँकेकडे भरपूर पैसा आहे, तुमचं सगळं पैसे, पण आत्ता सध्या तो उपलब्ध करू शकत नाही. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. तर त्यांना विनंती केली, अर्ज म्हणजे विनंती केली कुणाला, त्या लोकांना, की बाबा तुम्ही उद्या या, तुमचं सगळं पैसे मिळून जातील. वी वॉन्ट इट नाव चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाव. तर आम्हाला आत्ताच पाहिजे. काही लोक तिथं ओरडायला लागले, आम्हाला आत्ताच पाहिजे, आत्ता म्हणजे आत्ता, या क्षणीच पाहिजे. अँड अ ब्रिक हर्ट थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिपलनगर्स बँक. त्यानंतर तिथून तेवढ्यात एक वीट भिरकावली कुणीतरी त्या गर्दीतनं आणि ती पिपलनगरच्या बँकेची काच फोडून सरळ आतमध्ये आली. नेक्स्ट,
Nathu arrived next morning to sweep the steps of the bank. He saw refuse and broken glass and the stones cluttering the steps. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू परत साफसफाई करायला आला तेव्हा त्यानं काय बघितलं तर तिथं काय कचरा सगळा पडलेला होता, काही काचेचे तुकडे पडलेले होते आणि दगडासुद्धा तिथं दगडाचा खच साचलेला होता. क्लटरिंग म्हणजे खच साचलेला होता. रायझिंग हिज हँड इन अ गेस्चर ऑफ हॉरर, त्यानं असं वर आपण असा हात कसं लावतो हॉरर, सो एकदम भीतीदायक अशा गेस्चरमध्ये पोश्चरमध्ये त्यानं हात वर केले आणि त्याला थोडासा संतापला तो. अँड डिस्गस्ट ही क्राईड, हुलिगान्स सन्स ऑफ डॉंकेज, मूर्ख गुंड कुठले, गाढव कुठले, ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. आधीच मला ते उशिरा पैसे देत होते हे काय वाईट होतं म्हणून की अजून त्यांनी इट सीम्स माय वर्क हॅड ऑल्सो बी इन्क्रीज, आणि हेच आधीच एवढं ह्यांना पैसे देत नव्हते, ते पे करत नव्हते. ओके, हे अति होतं की म्हणून आणखी याने आता माझं काम पण वाढवून ठेवलं, असं तो नथू म्हणाला. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो बीन टू बी इन्क्रीज. ही स्मोट म्हणजे आपटणे. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. त्यानं काय केलं, त्याचा जो झाडं होता लहानसा तो असं जोरात आपटला आणि अजून ते जे काय तिथला कचरा होता अजून विखुरला. मग गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. वॉशरमनचा धोब्याचा पोरगा परत तिथं आलेलाच त्याच्या कामासाठी. तो म्हणला गुड मॉर्निंग नथू. नथूला गुड मॉर्निंग केलं. खाली उतरत तो म्हणाला, आर यू रेडी टू टेक अप न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. तो म्हणाला तू तयार आहेस का, नवीन जॉब मी एक शोधला आहे तुला, पुढच्या महिन्यापासून जॉईन होऊ शकतोस का. यू विल हॅव टू सपोज, आणि तुला ते करावंच लागेल आता म्हणा. नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. ही बँक बँकरप्ट झालेली आहे, दिवाळखोरीत निघालेली आहे, बंद पडलेली आहे बँक आता ही. नथू म्हणाला हाऊ दॅट सेड नथू. कसं काय. हॅवंट यू हर्ड, वेल यू हॅड बेटर वेट हिअर अंटिल द हाफ ऑफ द पॉप्युलेशन ऑफ पिपलनगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. अजून तू ऐकलं नाहीस. तो म्हणाला अजून तू काय ऐकलं नाहीस. अँड हे बघ थोड्या वेळ अजून थोडासा अर्धा तास थांबला, थोडा वेळ थांबला तू इथं तर या पिपलनगरची अर्धी जनता इथं पैसे मागायला येतील. अँड ही वेव्ड चेअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज साईक. आणि तो त्यानं थोडंसं गर्वानं किंवा आनंदानं तो तिथून निघून गेला, कारण की त्याचं बँक अकाउंट काय तिथं नव्हतं. ओके, सायकल घेऊन तो निघून गेला. नथू वेंट बॅक टू दी स्वीपिंग द स्टेप्स muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest step. So, to await the arrival of the manager, he was determined to get his pay. त्यानंतर नथूनं सगळं कचरा वगैरे ते पायऱ्या झाडल्यानंतर थोडंसं स्वतःशी पुटपुटतच तो बाहेर पडला आणि त्याचं सगळं काम झाल्यानंतर तो त्या सगळ्या वरच्या पायरीवर जाऊन बसला आणि त्या बँकेच्या वरच्या पायरीवर जाऊन वाट बघत बसला. अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर येण्याची वाट बघत बसला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. त्यानं आज निश्चित करून ठेवलेलं की आज मी आजच्याच माझा पगार काय असेल तो घेणार. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स, ही सेड टू हिमसेल्फ. तर त्यानं स्वतःलाच विचारले की ही बँक कोलॅप्स होईल, बँक बंद पडेल असं कोणी विचार तरी केलेला का. and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. आणि तो थोडा स्वतःशीच विचार करत थोडासा लांबवर जाऊन दूरचा असा विचार करत बसला. आय वंडर हाव इट कुड हॅव हॅपन. कसं काय झालं बरं असेल हे. ओके, हे असं अचानक कसं काय झालं, त्याला थोडंसं आश्चर्यचकित झालं तो. ओके, तर असं एक थोडंसं अफवा म्हणतो की नाही, अफवा पसरवली जाते, र्युमर्स पसरवलं जातं, त्याप्रमाणे ह्या पाठामध्ये या लेसनमध्ये तो चॅप्टरच आहे द बॉय हू ब्रोक द बँक. असा एक मुलगा ज्यानं बँक बुडवली. त्यांनी बुडवली नाही, बाकी लोकांनीच अफवा पसरवली गेली आणि ही अफवा कशी पसरली सगळ्या गावात आणि थोड्याशा छोट्याशा कारणासाठी किती मोठं नुकसान त्या बँकेला आता भोगावं लागेल वगैरे. ठीक आहे, तर असे हे
थोडंसं र्युमरबद्दल लेसन होता, मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे मराठीमध्ये जेवढं शक्य असेल. काही जे शब्द आहेत ते सुद्धा इथं तुम्हाला बघायला मिळतील. ओके, ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. तर असा हा लेसन होता. याचा जो इंग्लिश वर्कशॉप आहे आपण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा लेक्चरमध्ये बघूयात. ओके, तर धन्यवाद. ठीक आहे, तर लाईक करा, जे काय शेअर करा, जे काय नीडी असतील त्यांना, आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला. ठीक, धन्यवाद.